आज आर्यनने पहिल्यांदा बनवली भाजी। रोज सकाळी उठून पहिला बनवायचे असतात मुलांचे टिफिन। त्यासाठी बिट्टूला बनवला इथे पास्ता आणि आर्यनसाठी बनवत आहे पोहे। आर्यनला पण पोहेमध्ये अजिबात शेंगदाणे किंवा कढीपत्ता आवडत नाही, त्यामुळे साधे पोहे। बिट्टू अजूनही झोपलेलीच आहे। स्कूलला फक्त 15 मिनिटं बाकी होते। पटकन तिला उठवलं, अंघोळ करून तयार करून दिलं। तेवढ्यात जावल्या नाईट ड्युटी करून घरी। तसंच बिट्टूने तिचा हात पकडला आणि चल मम्मी मला स्कूलमध्ये सोडायला। मम्मी तू चाल चाल असा खूप आग्रह करत होती, पण तिला समजून सांगितलं की मम्मीच्या हाताला लागलेला आहे आणि आत्ताच ड्युटीवरून आली। तर मग पप्पासोबत बिट्टू निघून गेली स्कूलसाठी। तिला बाय केला, आतमध्ये आली। आतमध्ये आल्यानंतर बघितलं तर जाऊ स्वतःसाठी मस्तपैकी अंड्याची चपाती बनवत होते। पटकन मिस्टरांच्या नाश्त्यासाठी जेवण बनवून त्यांना जेवताना बघून मला सुद्धा भूक लागली। मी पण लगेच नाश्ता करून घेतला। त्यानंतर इथे बनवून घेतली मस्तपैकी गवाराची भाजी। त्याच्यामध्ये टाकलं शेंगदाण्याचं कूट। सकाळपासून जाऊ सोबत थोडा टाइमपास आणि खेटे वगैरे काही घेतलेले होते। मग इथे मग त्यांनी केली इथे रूमची सफाई। म्हटलं हाताला बरं नाही तरी पण तुमची साफसफाई सुरूच असू द्या। सफाई झाल्यानंतर त्यांना करायची होती अंघोळ। त्यांच्या हाताला बांधून दिली ती पिशवी। बाहेरचं पावसाचं वातावरण बघून पटकन कपडे धुवून घेतले। तेवढ्यात लक्ष गेलं परवा मी टाकलेल्या बीच्या रोपाकडे। मग सर्व झाडांचं निरीक्षण केलं। लगेच जाऊन भिजत घातलेले पायदान आणि टी शर्ट पण धुवून घेतले। ते धुवून आली मी आतमध्ये आल्यानंतर बिट्टूला जेवण भरवत होती आणि बिट्टूने माझी अवस्था बघा कशी करून ठेवली। नंतर तिचा हेअरबँड माझ्या डोक्याला लावून दिला। परत मी आली किचन मध्ये आणि मी खाल्ली गुडपट्टी, पण मी कोणाच्या चोरून खात नव्हती। तरी पण खाता खाता माझं इथे जीभच चावल्या गेली। मग करून घेतला फेस वॉश। त्यानंतर पहिला लावली मी इथे माझी लिप। मी माझा स्किन केअर कधी स्किप करत नसते। त्यानंतर लावला सिरम झाल्यानंतर लावला मॉइश्चरायझर त्यानंतर भरभरून असं सनस्क्रीन लावलं। एवढी तयारी करून मी कुठं जाणार आहे। आली किचन मध्ये परत पटकन स्वयंपाक आवरून घेतला। रूम मध्ये बसून मी एडिटिंग करत होती। तेवढ्यात बिट्टू तिकडनं आली माझ्याकडे ड्रॉइंग घेऊन। त्या पृष्ठावरती तिने आमच्या तिघांची ड्रॉइंग बनवली होती, माझी, तिच्या पप्पाची आणि तिची। तिच्या पुढे तिने मस्तपैकी 2 स्टार लावले होते आणि आमच्या दोघांपुढे एकही। मग तिच्यासोबत 15 मिनिटं तिथे मस्ती केली। मग तिला हळदीचं दूध बनवून दिलं। तशी तर ती प्यायला तयारच नव्हती, पण हरभऱ्याच्या झाडावर चढून तिला कसं तरी तिने दुधाचा ग्लास फिनिश केला। तिला ट्युशनला सोडून दिलं। त्यानंतर लागली मी किचनच्या क्लिनिंगसाठी। आता आधीसारखं 10 तास किचन घासायची गरज पडत नाही, कारण मार्केटमध्ये असे काही लिक्विड आलेले आहे। फक्त स्प्रे करा आणि 2 मिनिटात तुमचं किचन क्लीन। ते झाल्यानंतर इथे प्रमोशनचे थोडेफार व्हिडिओ बनवले। मग झाली इथे रात्र झाल्यानंतर इथे बिट्टूची कोणती मावशी आली होती काय माहिती। तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल। इथे आर्यनने बनवली मस्तपैकी अंड्याची भुर्जी। त्याने हे पहिल्यांदाच बनवली।